मनोज जरांगे पाटील यांच्या मातुरी गावात 2 गटात दगडफेक झाल्यानंतर आज सकाळी त्या ठिकाणी 2 पथके पोलिसांनी तैनात केली आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मातुरी गावामध्ये गुरुवार दिनांक 27 जून रोजी सायंकाळी 9 वाजता 2 गटामध्ये झालेल्या दगडफेकीमुळे वातावरण चांगले तापले आहे. ओबीसी समाजाने प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या स्वागतासाठी काढलेल्या रॅलीवर दगडफेक झाल्याने मातुरी परिसरामध्ये काही वेळ मोठा तणाव निर्माण झाला होता. हाके यांच्या स्वागतासाठी आलेल्या रॅलीतील 2 गटात काही कारणास्तव वाद झाला आणि त्यानंतर दोन्ही गटात तुफान दगडफेक झाली. जवळपास 1 तास ही दगडफेक सुरू होती. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण परिस्थिती नियंत्रणामध्ये खाली आणली. पण मध्यरात्री पुन्हा एकदा शिंगोरी फाटा, बोरगाव फाटा या ठिकाणी जमावाने काही वाहनांची तोडफोड केली. तसेच पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत तोडाफोडीचे 5-7 गाड्यांचे नुकसान झाले होते. त्यानंतर मातुरी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता पसरली होती. ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या अभिवादन दौरा बीडच्या परळीत दाखल झाला. त्यावेळी मनोज जरांगेंच्या मूळ मातुरी गावातून दगडफेक झाली. या दगडफेकीत अनेक दुचाकीसह वाहनांची तोडफोड झाल्याने गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये याच मातुरी गावातून ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके हे भगवानगडाकडे जाणार होते. याच दरम्यान ही दगडफेक झाली आहे. यामुळे रात्री ही दगडफेक झाल्याने मोठा तणाव निर्माण झाला. काही दुचाकींची तोडफोड झाली होती. अशा परिस्थितीमध्ये आज शुक्रवार दिनांक 28 जून रोजी शिरूर कासार तालुक्यातील मातुरी गावामध्ये पोलिसांच्या 2 पथके तैनात करण्यात आली. तसेच त्या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्याने आज सकाळपासूनच त्या ठिकाणी शांतता देखील झालेली होती.